6 डिसेंबर 1956 डॉक्टर आंबेडकरांचं परिनिर्वाण. ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला त्यांनी याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला. कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला. माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर. माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर. राहिला हान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर माझ्या भावा बहिणींनो, बाबासाहेब आंबेडकर हैदराबादमध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भाषण देताना म्हणतात, नितीन आपल्या लेकरांविषयी म्हणतात, हे वाक्य लिहून ठेवा सर्वांनी. कधी कधी पुस्तकं वाचतो आणि तो डोक्यातून निघून जात असत. बाबासाहेब म्हणतात, हैदराबादमध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांना म्हणतात, माझ्या विद्यार्थी मित्र हो, मीही भायखळ्याच्या 10 बाय 10 खोलीत राहायचं, 10 बाय 10च्या खोलीत राहायचं. राहायला 10 माणसं होती, सोबतीला एक बकरी होती. 10 बाय 10च्या खोलीत राहायच्या, सोबतीला एक बकरी होती, 10 माणसं होती आणि अभ्यासाला लहानसा दिवा होता. बाबासाहेब सांगतात, झोपडपट्टीमध्ये राहत असताना, भायखळ्याच्या वस्तीत राहताना बाबासाहेब हैदराबाद मधील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सांगतात, माझ्या विद्यार्थी मित्र हो, लाजू नका, परिस्थितीचा मुकाबला करा. कारण मी 10 बाय 10च्या खोलीत राहिलो, सोबतीला 10 माणसं होती, अजून एक बकरी होती, अभ्यासाला दिव्याची वात होती, पण बाबासाहेब डगमगले नाहीत. त्याची प्रेरणा देताना बाबासाहेब विद्यार्थ्यांना उपदेशून सांगतात, विद्यार्थी मित्र मी असा शिकलो, त्या खोलीची प्रेरणा घेऊन मी इतकं जगलो, जे काम जगातील कोणताही माणूस, बाबासाहेब म्हणतात पुढे, जे काम जगातील कोणताही माणूस 2 वर्ष किंवा मरेपर्यंत करू शकत नाही, कोणतंही काम मी फक्त 2 मिनिटात करतो, ते माझ्या शिक्षणाने झालं. आणि म्हणून बाबासाहेब तुम्हाला शिक्षण सांगतात, झोपडीत राहिला तरी शिक्षणाकडे लक्ष द्या. शिक्षण वाघिणीचं दूध आहे म्हणून प्राशन करा, लाजू नका गरिबीला. अरे परिस्थितीशी भांडण करून साहेब व्हा, शिका, विकू नका, चळवळीला विकू नका, पुढे जात राहा. तर माझी आजी म्हणते आहे, राहिला हान्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर.
नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर. अनिरुद्ध वनकर तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाया पडायला आलो. गरिबीत राहिला, झोपडीत राहिला तरी विचारू नका. आजही आम्ही झोपडीतच आहोत. आजही आमच्या झोपडपट्टीमध्ये आम्ही जीवन जगताना स्वच्छ जगतो आहोत. आमचे कपडे, आमचं घर स्वच्छ राहा. ज्या झोपडीत जन्माला आलो तरी झोपडीत स्वच्छ राहावं असं मला वाटते. तर बाबासाहेब म्हणतात, अरे गरिबीत असेल तरी लाजू नका, परंतु तुम्ही मात्र समाजामध्ये राहताना सोन्याचे दागिने सुद्धा तुमच्या अंगावर असले पाहिजेत. श्रीमंतीचा आव म्हणून नाही, सन्मानाने जगताना, झोपडीत राहताना. आणि म्हणून मी पाया पडायला आलो की दारू पिऊ नका. जयंती साजरी करताना दारू पिऊन नाचू नका. अनेक वर्ष तुमचे आणि माझे वाया गेले असतील. आज अनिरुद्ध वनकर तुमचा भाऊ म्हणून पाया पडतो. आयुष्यात ज्याच्या घरची दारू सुटेल, पंचशिलेचं पालन करेल, त्या झोपडीतला मुलगा कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमध्ये आहे. आणि म्हणून माझी आजी शेवटी तुम्हाला म्हणते आहे, नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर. पहाजचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर. पहाजचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर. मी नाही म्हणत, मी अजिबात नाही म्हणत. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओवी ही जात्यावर भीमा बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. आजी एक वाक्य सांगते, तुम्ही टिपून ठेवा सुशिक्षित माणसानो. तर बाबासाहेबांनी सांगितलेली वाक्य आजी म्हणते, सलीम भाई, अरे वो आजी कहती है, क्या कहती मालूम है आपको? जिस समाज का बुद्धिजीवी वर्ग, टेक्निकल पॉइंट, जिस समाज का बुद्धिजीवी वर्ग अपने ही समाज के प्रति बेईमान और भ्रष्ट है, जिस समाज का बुद्धिजीवी, हे फार महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. जिस समाज का बुद्धिजीवी वर्ग अपने, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एका भाषणात, जिस समाज का बुद्धिजीवी वर्ग अपने ही समाज के प्रति बेईमान और भ्रष्ट है, उस समाज का सत्यानाश करने के लिए दुश्मनों की जरूरत नहीं होती है. ये बाबा साहब ने कहा. ये बहुत अच्छा पॉइंट है आज के इस प्रोग्राम के मौके पर. राजी म्हणते, नाही राहिला विश्वास आता काही नेत्यावर. याचं कारण आजी काय सांगते माहित आहे? नेतेगिरीचा छंद आहे. नेतेगिरीचा छंद आहे. काम मात्र बंद आहे, दुकान मात्र त्याचं सुरू आहे. आणि तो पैसा म्हणून तो वाट पाहतो आहे, कारण त्याला नेतेगिरीचा छंद आहे, काम त्याचं बंद आहे. ये बड़ा खतरनाक पॉइंट है, ध्यान में रखो सब लोग. हे आजी म्हणते, मी नाही म्हणत. नाही राहिला विश्वास आता काही नेत्यावर. बेकी करू नका किरण त्यांच्या पडेल पथ्यावर. बेकी करू नका किरण त्यांच्या, म्हणजे कोणाच्या? जे 2024ला या देशाचे स्वप्न पाहत आहेत,
त्यांच्या पथ्यात पडेल म्हणून तुम्ही स्वच्छ राहा, चांगले जगा, मताची किंमत ओळखा. अत्यंत महत्वाचे शब्द ते आजीबाईंनी दिलेले आहेत. एकी करू नका किरण त्यांच्या पडेल पथ्यावर.